जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर तुमची लाडकी मयुरी अजून एका मस्त चटपटीत आंबट गोड अशा रेसिपी सोबत आली आहे। तर मी आज ना एकदम हटके रेसिपी बनवणार आहे, जी की तुम्ही आधी कधीच खाल्ली नसेल, जी बनवायला अगदी सोपी आहे, कमी वेळात कमी साहित्यात होते आणि अगदी जगावेगळी रेसिपी आहे। तर हे ना आपण घरी सगळेच खात असतो, पण आज मी ज्या पद्धतीने बनवणार आहे ना ते अगदीच वेगळी आहे। म्हणजे हा जो पदार्थ मी बनवणार आहे ना, बनवायला अगदी सोपा आहे, 5 मिनिटात होतो, पण खायला ना आंबट गोड स्पायसी असा चटपटीत लागतो राव। आणि हा पदार्थ काय आहे मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला अजिबात सांगणार नाहीये, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर मंडळी, मी आज मस्त आपल्या पाइनएपल म्हणजेच अननसापासून रेसिपी करणार आहे, जी की बनवायला अगदी सोपी आणि खायला खूप जास्त टेस्टी लागते। तर मला काही पाइनएपल साफ नाही करता येत, त्यामुळे मी ना ज्यांच्याकडून विकत घेतलं ना त्याच दादांकडून मस्त साफ करून घरी येऊन असे गोल गोल पीस कट केले। हे पीस ना तुम्हाला जास्त पण असे जाड ठेवायचे नाहीयेत किंवा पातळही करायचे नाहीयेत, हे बघा असं मीडियम ठेवायचे। आणि तुम्हाला जर हवं असेल ना तर हा मधला पोर्शन तुम्ही राऊंड करून कट करून काढू शकता। पण कट करताना काय होतं, हे बघा अननस ना असं फाकलं जातं, त्यामुळे ते नाही कट केलं ना शक्यतो तरच चांगलं होईल। आता काय करायचं, ह्याच्यामध्ये आपल्याला बेसिक मसाले टाकायचे। काय घेतलेत ते मी सांगते तुम्हाला। थोडंसं मीठ घेतलंय चवीपुरतं, अगदी चिमूटभर हळद, ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी देखील चालेल। 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा आपला चाट मसाला आणि थोडीशी साखर घेतलेली आहे। हे सगळं साहित्य ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित हाताच्या सहाय्याने सगळ्या जे काप आहेत ना अननसाचे सगळ्यांना लावून घ्यायचं आहे हे आणि 10 मिनिट मॅरिनेट करत बाजूला ठेवून द्यायचंय, अगदी हलक्या हाताने हा, नाहीतर ते पाइनएपलचं जे बाजूचं आहे ना ते सगळं असं तुटलं जातं आणि मग ते चांगलं दिसत नाही। ही डिश ना तुम्ही कधीही घरी गेस्ट वगैरे आले ना, घरात अननस असेल तर नक्की बनवून द्या त्यांना, खूप जास्त टेस्टी लागते राव। आणि हे असं सगळं चोळून घ्यायचं हा। आता ते मसाले दिसत नसतील तुम्हाला, पण 10 मिनिटांनी मॅरिनेट झालं ना की छान अगदी सगळ्याला ते मसाले लागलेले असतात। जर तुम्हाला असे काप नसतील आवडत ना, तुम्ही यांना असं कट केलं ना तरी देखील चालेल। हे बघा मस्त असे सगळ्यांना मसाले लावून घ्यायचे आणि आता ह्याच्यावर ना मस्त टँगी फ्लेवर येण्यासाठी मी इथे अर्धा लिंबाचा रस पिळतेय। आहा हा हा, आत्ताच तोंडाला पाणी सुटायला लागले राव। परत एकदा एक ट्विस्ट करायचं आणि ह्याच्यात आता थोडंसं मी तेल टाकणार आहे, अगदी अर्धा चमचा, जेणेकरून हे मसाले आहेत ना सगळे स्टिक होतात आणि आपण जेव्हा पॅन फ्राय करतो तेव्हा ना मग तव्याला चिटकत नाही ते मसाले। हे बघा थोडीशी मला मिरची पावडर कमी वाटते, सो मी अगदी थोडीशी मिरची पावडर ऍड करते ह्याच्यामध्ये। हे बघा हा हा हा, आणि आता 10 मिनिटं बाजूला ठेवून देऊया। मस्त कसलं दिसतंय बघा। तर मंडळी हे बघा, बघू शकता छानपैकी आपली पाइनएपल मॅरिनेट झालेले आहेत। आता एक तवा घ्यायचा, मस्त तापवून घ्यायचा आहे त्याला आणि तवा तापल्यानंतर अगदी थोडंसं चमचाभर तेल ऍड केलंय मी आणि आता आपली जी गॅसची फ्लेम आहे ना ती लो करायची आहे आणि हे जे आपण घेतलेलं ना मॅरिनेट केलंय ते असं ठेवून द्यायचं ह्याच्यावर। तुम्ही बटर तूप काहीही वापरू शकता तुमच्या चॉईसनुसार आणि पॅन फ्राय करायचं आहे ह्याला, काही असं डीप फ्राय वगैरे करत बसायचं नाहीये आणि बारीक गॅसवर त्याला 7 ते 8 मिनिटं मस्त पॅन फ्राय होऊ द्यायचंय, मध्ये मध्ये पलटत राहायचं। खूप टेस्टी लागतं राव हे, तुम्हाला माहिती आहे का, मी त्या दिवशी ना एक रेसिपी बघितली आणि नंतर हे केलं आणि इतकं भारी लागत होतं ना राव। आहा, असं ऍडिक्ट झालीये मी ह्या रेसिपीला। आहा मंडळी कसलं दिसतंय भारी बघा। तर एका बाजूने मी 4-5 मिनिटं ठेवलं, आता ट्विस्ट करून दुसऱ्या बाजूने सुद्धा 4-5 मिनिटं ठेवणार आहे। अगदी बारीक गॅसवर ठेवायचं, नाही तर जे मसाले आहेत ना ते चिटकले जातात तव्याला आणि मग करपलं की टेस्ट चांगली येत नाही। तर हे बघा बघू शकता, म्हणजे आत्ताच तोंडाला पाणी सुटायला लागले, किती क्यूट दिसतंय राव। तर आता ह्या बाजूने सुद्धा मी 4-5 मिनिटं ठेवते आणि आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया मस्तपैकी।
मंडई मस्त असं अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात आपलं पॅन फ्राईड पाइनएपल तयार आहे. आणि बघू शकता कसलं भारी दिसतंय राव. मी ना नंतर असे मधले कट्स काढून घेतले चाकूच्या सहाय्याने थोडंसं अजून प्रॉपर होण्यासाठी. आहा, माझ्या तर आत्ताच तोंडाला पाणी सुटायला लागले, काय सांगू राव. आणि मी बनवता बनवता एक तुकडा खाल्लाय देखील. हा, खूप जास्त टेस्टी झालंय हे बघा. तर तुम्ही देखील ना नक्की बनवून बघा आणि कशी झालेली रेसिपी मला कमेंट करून सांगा. घरी गेस्ट वगैरे येणार असतील ना, सो परफेक्ट आहे ही रेसिपी स्टार्टरमध्ये द्यायला. तुम्हाला अशा गोल चकत्या नको असतील ना, तर तुम्ही असं बारीक कट देखील करू शकता, काहीच हरकत नाही. पण एकदा बनवा राव, खरंच खूपच टेस्टी लागतीये. खाऊन बघूया, खूप जास्त चटपटीत दिसतंय राव. वाव, तुम्ही एक बाईट घेतल्यानंतर ना स्वतःला थांबवू शकत नाही, इतकं भारी लागतंय. मस्त असं आंबट गोड तिखट असं. वाव. नक्की घरी एकदा बनवून बघा. आणि मी आता बाकीचं संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील बघायला तर मला फॉलो करायला अजिबात विसरू नका. ओके, बाय.